हे बघा, रामजी हे कोणत्याही पक्षाचे नाही, राम हे सगळ्या देशाचे आहे, सगळ्या जाती धर्माचे आहेत. त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत असेल तर ते लोक करतायत म्हणून आपण काही बोलावं, मला तरी असं वाटतं त्याच्यावर चुकीची बाब होईल. आता आम्ही प्रत्येकजण रामलल्लाच्या या इव्हेंट्स करता किंवा ह्या 22 तारखेच्या होणाऱ्या करता सगळेजण भाग घेतो आहे. शेवटी रामलल्ला हे सगळ्यांचे आहेत. हे बाळासाहेबांचंही स्वप्न साकार झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांना याचा फार द्विगुणित आनंद झाला असता, कारण की बाळासाहेबांचा पहिल्यापासून प्रकार हाच विषय होता की राम मंदिर व्हावं. ते मोदीजींच्या सरकारमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आहे, याचा आम्हालाही आनंद आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं याचा सगळ्या भारतीयवासियांना आनंद आहे. तुम्ही कारसेवक म्हणून राहिला तर 2 वर्षामध्ये मी तुम्हाला माहिती असेल की 92च्या राईटमध्ये मी ज्यावेळेस 92चा राईट लालकृष्ण अडवाणींना अटक झाली त्यावेळेस आम्हाला अटक झाली होती पाळजीमध्ये. त्यावेळेस आपल्याला माहिती की दंगल उसळली होती, त्याच्यामध्ये आम्ही 3 भाऊ जेलमध्ये होतो. त्यामुळे रामलल्ल्याच्या या बाबतीमध्ये आमचासुद्धा कारीचा वाटा आहे. शेवटी एका विचाराचे आहोत, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे. त्याच्यामुळे काय सांगता येत नाही, ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल. अरे अजून तर हुतू चालू आहे, अजून कबड्डी व्हायची आहे. चल, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.